नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र जॉब अपडेट या चॅनलवरती. तर आज आपण घेऊन आलो आहोत एक नवीन अपडेट जी की आहे महाराष्ट्र अग्निशमन सेवा. जर तुम्हाला अग्निशमन दलात करिअर करायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पात्रता काय असणार आहे, अर्ज प्रक्रिया कशी करायची आणि निवड प्रक्रिया काय असणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कसलाही डाऊट राहणार नाही. सोबतच ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी आपली शैक्षणिक कागदपत्रे तयार ठेवावीत. अर्जाचा फॉर्म भरताना कोणतीही चूक करू नका, अन्यथा तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. तर आता महत्त्वाचं म्हणजे अर्जाची अंतिम तारीख यामध्ये सर्वांनी अर्ज करायचा आहे जेणेकरून तुम्ही अर्ज हा लवकरात लवकर करा. तर बघूया आता आपण डिटेल्समध्ये. तर मित्रांनो, महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी मुंबई या अंतर्गत दरवर्षी प्रवेश प्रक्रिया ही राबवली जाते. या अंतर्गत तुम्हाला मुंबई येथे निवासी ट्रेनिंग देण्यात येते. तर मित्रांनो, याही वर्षी त्यांनी फॉर्म मागवले आहेत. तर यासाठी तुम्हाला 2 कोर्सेससाठी अप्लाय करता येणार आहे. तर पहिला आहे अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम. हा कोर्स आहे पुरुष व महिला उमेदवारांकरिता. तर यासाठी दोन्ही उमेदवार अप्लाय करू शकतात. दुसरा कोर्स आहे उपस्थानक व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम. तर यासाठी फक्त पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात. तर मित्रांनो, आता बघूया आपण प्रवेशासाठी पात्रता काय असणार आहे. जो की अग्निशामक पाठ्यक्रम आहे त्यासाठी तुम्हाला 18 ते 23 वर्ष असणे गरजेचं आहे. यासोबतच तुम्हाला ओबीसी, व्हीजे-एनटी, एनटी या मागासवर्गीय प्रवर्गासाठी अजून 3 वर्षासाठी शिथिलता देण्यात येते, जेणेकरून तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. सोबतच उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम यासाठी 18 ते 25 वर्ष वय आहे. सोबत 5 वर्ष तुम्हाला शिथिलता देण्यात येते, जे की कॅटेगरीनुसार असते. तर तुम्ही हे बघून घेऊ शकता. आणि यासाठी आता शैक्षणिक पात्रता आपण बघूया. तर पहिल्या कोर्ससाठी पात्रता आहे एस-एस-सी, म्हणजे की तुम्ही 10वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. सोबतच तुम्हाला 50% खुल्या प्रवर्गासाठी व 45% अनुसूचित जाती जमातींसाठी असणे गरजेचं आहे. सोबतच आता आपण बघूया दुसऱ्या कोर्ससाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवी उत्तीर्ण. सोबत तुम्हाला पदवीमध्ये 50% खुल्या प्रवर्गासाठी आणि 45% अनुसूचित जाती जमातींसाठी लागणार आहे. तर मित्रांनो, आता आपण बघूया शारीरिक पात्रता काय असणार आहे. तर पुरुष उमेदवारांकरिता उंची ही 165 सेंटीमीटर असणे गरजेचं आहे. वजन 50 किलो, छाती 81 सेंटीमीटर आणि फुगून 86 सेंटीमीटर. तर सोबत महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर, वजन 46 किलो, छाती महिला उमेदवारांसाठी लागू नाही. आणि सोबत दुसऱ्या कोर्ससाठी आपण बघूया. हा कोर्स फक्त पुरुष उमेदवारांसाठी आहे. तर त्यांना उंची 165 सेंटीमीटर लागणार आहे, वजन 50 किलो, छाती 81 सेंटीमीटर आणि फुगून 86 सेंटीमीटर. तर आता आपण बघूया वैद्यकीय मापदंड, म्हणजेच की मेडिकल फिटनेस तुम्हाला लागणार आहे. जसे की डोळे तुमचे यामध्ये दृष्टी असणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचे कान, नाक व घशाचे आजार नसणे, व्यवस्थित ऐकू येणे. या व्यतिरिक्त अर्जदार खाली दिलेल्या आजारातून मुक्त असणे गरजेचे आहे. तुम्हाला कोणताही हाडांचा किंवा सांध्याचा आजार नसणे गरजेचे आहे. पूर्ण मानसिक आजार नसणे गरजेचे आहे. सोबतच तुम्ही हे पूर्ण वैद्यकीय मापदंड यासाठी पात्रता असाल तर याची खात्री करूनच आपण फॉर्म भरावा. आता बघूया आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी कार्यपद्धती व सूचना. तर मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख ही 15/6/2026 ते 15/8/2026 यापर्यंत चालू आहे. तर सगळ्या उमेदवारांनी 15/8/2026 यामध्ये फॉर्म भरून घ्यायचा आहे. सोबत फॉर्म भरण्याची वेबसाईट ही दिलेली आहे www.mahafireservice.government.in. तर सर्वांनी या वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरायचा आहे. सोबत त्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना काही सूचना दिलेल्या आहेत, ज्या की तुम्ही वाचणे अत्यंत गरजेचे आहे. फॉर्म भरताना युजर आय डी व पासवर्ड तयार करा. त्यानंतर युजर आय डी पासवर्ड केल्यानंतर फिल ॲप्लिकेशन फॉर्म यामध्ये जाऊन तुम्हाला आपली पूर्ण पर्सनल इन्फॉर्मेशन एकदम डिटेलमध्ये भरायची आहे आणि एकदम करेक्ट भरायची आहे.
शैक्षणिक डिटेल्स, मेडिकल इन्फॉर्मेशन आणि अदर इन्फॉर्मेशन व्यवस्थित टाकून तुमचा हा फॉर्म छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड करून फॉर्म हा सबमिट करायचा आहे. तर आता बघूया आपण परीक्षा शुल्क. तर खुल्या प्रवर्गासाठी पहिल्या कोर्ससाठी असणार आहे 600 रुपये, अनुसूचित जाती जमातींसाठी असणार आहे 500 रुपये. तर दुसऱ्या कोर्ससाठी असणार आहे 750 आणि अनुसूचित जाती जमातींसाठी 600 रुपये. फॉर्मची फीस ही ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. तर आता बघूया आपण पाठ्यक्रमासाठी येणारा अंदाजित खर्चाचा तपशील. तर जो अग्निशामक पाठ्यक्रम आहे त्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण शुल्क लागणार आहे 13,000 रुपये. सोबत निवास खर्च लागणार आहे 50 ते 70 रुपये प्रतिदिन. ट्रेनी एमिट्री लागणार आहे 2,000 रुपये. जेवणाचा खर्च अंदाजे 300 रुपये प्रतिदिन. गणवेश व इतर साहित्य अंदाजे 15,000. सोबत तुम्हाला उपस्थानक अधिकारी व प्रतिबंधित अधिकारी यासाठी तुम्हाला प्रशिक्षण शुल्क लागणार आहे 36,400. निवास खर्च असणार आहे 100 रुपये प्रतिदिन आणि ट्रेनी एमिट्री असणार आहे 3,000 रुपये आणि जेवणाचा खर्च 300 रुपये प्रतिदिन आणि गणवेश व इतर साहित्य अंदाजे 15,000 रुपये. तर मित्रांनो, सूचना दिलेली आहे त्यांनी. वरील नमूद केलेला खर्च अंदाजित आहे व त्यामध्ये बदलही होऊ शकतो. पाठ्यक्रमाचे शुल्क नमूद केलेल्या दिनांकाच्या आत भरणे अनिवार्य आहे. अंतिम दिनांकापर्यंत शुल्क भरले नाही तर आपला प्रवेश नाकारण्यात येईल. भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. जर मध्येच पाठ्यक्रम सोडण्यास भरलेले शुल्क परत केले जाणार नाही. तर मित्रांनो, त्यांनी ही सूचना दिलेली आहे. तर या सूचना प्रत्येकाने समजून घेऊनच फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणी वेळी लागणार महत्त्वाची कागदपत्रे. तर त्यांनी महत्त्वाची कागदपत्रे दिली आहेत. तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन ते चेक करा. सोबत तुम्ही हे पूर्ण डिटेल्समध्ये एकदा वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना कोणताही डाऊट येणार नाही आणि अडचणही येणार नाही. शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणीचे ठिकाण हे असणार आहे महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयात, महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकॅडमी, हंस भुंगळा मार्ग, विद्यानगरी, सांताक्रूझ पूर्व, मुंबई. तर इथे तुम्हाला जाऊन पूर्ण आपले डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करायचे आहे. तर मित्रांनो, पाठ्यक्रमासाठी निवड प्रक्रिया दिलेली आहे. तर हे तुम्ही एकदम व्यवस्थितपणे वाचून घ्या. शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणी हे पण तुम्ही एकदम व्यवस्थित बघून घ्या. तर यांनी पूर्ण डिटेल्समध्ये यांच्या जाहिरातीमध्ये पूर्ण नमूद केलेलं आहे. तर ही PDF तुम्ही एकदम डिटेल्समध्ये बघून घ्या, वाचून घ्या आणि नंतरच फॉर्म भरावा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या चॅनलवरती महत्त्वाचे व्हिडिओ आणत असतो करिअर गायडन्स बद्दल, नवीन नोकरीच्या संधीबद्दल, नवीन माहितीबद्दल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांबरोबरही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.